Hello friends, welcome back to my channel Shri Physics. We are studying third chapter of 11th physics, that is motion in a plane, and today we will solve some numericals from textbook. This is first part of numericals of this chapter, motion in a plane. Today we will solve the numericals from textbook. You can see these numericals on page number 45. Today we will solve 5 numericals. This numerical number 1 to this numerical number 5. So try to understand numericals part 1 from the chapter motion in a plane. Today's first example is an aeroplane has a run of 500 meter to take off from the runway. It starts from rest and moves with constant acceleration to cover the runway in 30 seconds. What is the velocity of the aeroplane at the takeoff? So this is first example. We know that all the aeroplanes need to run on the runway before flying to gain sufficient momentum, like this, see in the video. आपल्याला माहीत आहे की कुठल्याही विमानाला हवेत उड्डाण घेण्यापूर्वी धावपट्टीवरती धाव घ्यावी लागते, जेणेकरून उड्डाण घेण्यासाठी लागणारं सफिशियंट मोमेंटम त्यांना मिळेल. सेम थिंग हॅपन्स हिअर. एरोप्लेन हॅज द रन ऑफ 500 मीटर टू टेक ऑफ फ्रॉम द रनवे. बिफोर दॅट एरोप्लेन टेक ऑफ फ्रॉम द रनवे, it moves 500 meter on that runway. It starts from rest, means its initial velocity is 0. Its velocity increases and we have to find out what will be its velocity before it take off. विद्यार्थी मित्रांनो, त्या एरोप्लेनला 500 मीटरच्या धावपट्टीवरून रन घेऊन हवेत उड्डाण घ्यायचं आहे आणि ती धावपट्टी, तो रनवे 30 सेकंदात कव्हर करायचा आहे. रेस्टपासून म्हणजे सुरुवातीला वेलॉसिटी 0 आहे आणि वेलॉसिटी वाढते. हवेत झेप घेण्यापूर्वी त्या विमानाचा स्पीड काय असेल, त्याची वेलॉसिटी काय असेल, हे आपल्याला विचारलेलं आहे. वी विल राईट डाऊन गिवन क्वांटिटीज फर्स्ट. व्हॉट आर गिवन क्वांटिटीज? इनिशियल वेलॉसिटी इज 0. देन न्यू क्वांटिटी, सेकंड क्वांटिटी इज distance, which is 500 meter. That is the distance covered by that aeroplane on the runway, which is half kilometer. 500 meter means half kilometer. Time is 30 seconds. That aeroplane has to cover this distance of 500 meter in 30 seconds, and you have to find out final velocity v. This is the velocity gained by that aeroplane बिफोर इट टेक ऑफ. म्हणजे हवेत झेप घेण्यापूर्वी जी वेलॉसिटी मिळेल ती वेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. कुठलंही एक्झाम्पल जेव्हा आपण परीक्षेमध्ये सोडवतो तेव्हा गिवन डेटा हा आपण आपल्या सोयीसाठी लिहित असतो. त्याला परीक्षेमध्ये मार्क्स नसतात. त्याचा फायदा एवढाच होतो की आपण जो फॉर्म्युला वापरणार आहे त्याच्यामध्ये किमती ठेवायला सोपं जातं आणि हा गिवन डेटा आपल्या डोळ्यासमोर असला तर नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा हेही आपल्याला कळतं. म्हणून गिवन डेटा लिहिणं आवश्यक असतं. नाउ हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल? वी नो वी हॅव सीन 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. वी विल यूज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, विच इज s is equal to ut plus half at square. By using this equation, we will find acceleration first, e. Acceleration is constant. Acceleration means rate of change of velocity. Acceleration म्हणजे काय, तर दर सेकंदाला वेलॉसिटी कितीनं वाढते. इथं विमानाचा सुरुवातीचा स्पीड 0 होता आणि नंतर तो वाढत जातोय, तर दर सेकंदाला कितीनी वाढतो ते ॲक्सेलरेशन आधी आपण काढू आणि मग ते ॲक्सेलरेशन काढल्यानंतर आपण
व्हेलॉसिटी व्ही काढणार आहोत. तर पहिल्यांदा ए कसं काढायचं, तर यामध्ये आपल्याला माहीत आहे गिवन क्वांटिटीज लिहा. एस इज 500 मीटर, राईट डाऊन दॅट व्हॅल्यू ऑफ एस. देन इनिशियल व्हेलॉसिटी इज 0, टी इज 30, half a and again t 30, so 30 square. Solve this. We know 0 into 30, that will be 0. So the next step will be 500 equal to 0 plus half a into 900. 30 square is 900. The next step will be 500 equal to 450a. This 900 upon 2, that is 450. From that we get a equal to 500 upon 450, which is equal to 10 by 9 meter per second square. हे ॲक्सलरेशन आपण काढलं म्हणजे दर सेकंदाला त्या विमानाचा स्पीड 10/9 मीटर पर सेकंडनी वाढतो. दॅट इज ॲक्सेलरेशन. मीटर पर सेकंड स्क्वेअर इज युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. देन वी विल यूज फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन और फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन विच इज व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आपण हे डायरेक्ट इक्वेशन वापरू शकत नाही कारण आपल्याला फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे. आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी माहीत आहे, बघा इथं 0 आहे. टाईम माहीत आहे पण ॲक्सेलरेशन माहिती नव्हतं आपल्याला. म्हणून ॲक्सेलरेशन काढण्यासाठी आपण पहिल्यांदा सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं, त्याच्यावरून ॲक्सेलरेशन काढलं. आता आपल्याला सगळ्या क्वांटिटीज माहीत आहे. वी नो इनिशियल व्हेलॉसिटी विच इज 0, वी नो ॲक्सेलरेशन दॅट इज 10/9 अँड वी नो टाईम विच इज 30. सो कीप ऑल व्हॅल्यूज. We get this next step, u is 0 because initial velocity is 0, so u is 0, a is 10/9 into 30. From that we get v equal to 300 upon 9, this 10 into 30, that is 300 upon 9, which is equal to 100/3 meter per second. So this is 100/3 meter per second. If you want to convert that in kilometer per hour, that is not necessary, but you can convert that in kilometer per hour. Generally we measure speed of vehicles or speed of aeroplane in kilometer per hour, so we will find that value in kilometer per hour. जनरली विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कुठल्याही वाहनाचा स्पीड मोजताना किलोमीटर पर आवरमध्ये मोजत असतो. मीटर पर सेकंड इज SI युनिट. परीक्षेमध्ये तुम्ही एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. शक्यतोवर परीक्षेमध्ये SI युनिटमध्येच काढतात, परंतु आपण समजा किलोमीटर पर आवरमध्ये काढायचं म्हटलं किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं ते कसं काढायचं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर आपण काय करणार, हे 100/3 ते मीटर पर सेकंड आहे. म्हणजे हे मीटर जे आहे ते आपल्याला किलोमीटरमध्ये करावं लागेल आणि सेकंड जो टाईम आहे तो आवरमध्ये करावा लागेल. मग काय करायचं तर मीटरमध्ये करायचं, मीटरचं किलोमीटरमध्ये करताना 1000ने डिवाईड करायचं, म्हणून इथं 1000ने डिवाईड केलं आपण. आणि सेकंडचं अवर्समध्ये करताना 3600ने डिवाईड करायचं. आता हे सेकंड डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळं 3600 म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे 3600ने डिवाईड करायचं. त्यामुळे डिनॉमिनेटर म्हणजे न्युमेरेटर म्हणून ते वर आलेलं आहे. ही सोडवा आणि आपल्याला काय मिळतं पहा. यामध्ये ही काय झालं आहे, ही 3 × 1000 ते खाली आलं 100 × 3600. द नेक्स्ट स्टेप विल बी, ही स्टेप कशी आली पहा, तर हे 2 झिरो कॅन्सल झाले, 36 राहिले आणि 1 झिरो इकडं कॅन्सल झालं म्हणजे इथं 10 राहिलं. 10 × 36/3 दॅट इज 10 × 12 बिकॉज 36/3 इज 12. 12 × 10 दॅट इज 120 किलोमीटर पर आवर, म्हणजे तासी 120चा स्पीड. हवेमध्ये उड्डाण घेण्यापूर्वी त्या विमानाचा स्पीड तासाला 120 किलोमीटर 120 किलोमीटर पर आवर एवढा झालेला असेल. तर अशा पद्धतीने हे पहिलं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. नाउ वी विल सॉल्व टुडेज सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज टुडेज सेकंड एक्झाम्पल? ए कार मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट रोड with a speed of 120 km per hour is brought to rest by applying brakes. The car covers a distance of 100 meter before it stops. Calculate number 1 the average retardation of the car and number 2 time taken by the car to come to rest. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण कारने प्रवास करतो आणि आपल्याला कुठेतरी थांबायचं असतं तेव्हा आपण ब्रेक लावतो आणि कारचा स्पीड हळूहळू कमी करतो. एकदम कार
आपण थांबवत नाही, एका जागेवर कार कधीच थांबत नाही. इथे काय सांगितलं, एक कार 120च्या स्पीडने चाललेली आहे, 120 km/h, तासाला 120 किलोमीटर, आणि ती आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपण ब्रेक लावले. पण कार थांबण्यापूर्वी 100 मीटर जाते आणि मग थांबते म्हणजे याचा अर्थ फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे. कॅल्क्युलेट ॲव्हरेज रिटार्डेशन ऑफ द कार अँड टाईम टेकन बाय द कार टू स्टॉप. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेक लावता तेव्हा स्पीड कमी व्हायला लागतो. जेव्हा स्पीड कमी किंवा जास्त होतो तेव्हा तिथं ॲक्सलरेशन असतं. ॲक्सलरेशन म्हणजे दर सेकंदाला व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल. जेव्हा व्हेलॉसिटी वाढते तेव्हा ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असतं, परंतु जेव्हा व्हेलॉसिटी कमी होते, जसं ब्रेक लावल्यानंतर घडतं त्या पद्धतीने, तेव्हा ते ॲक्सलरेशन निगेटिव्ह असतं आणि त्याला रिटार्डेशन म्हणतात. आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. आणि तुम्ही ब्रेक लावल्यानंतर किती वेळानंतर कार थांबणार आहे तो टाईम आपल्याला विचारलेला आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. आधी आपण गिवन क्वांटिटीज लिहू. गिवन डेटा, मी तुम्हाला सांगितलं गिवन डेटा लिहिणं याला मार्क्स नसतात परीक्षेमध्ये, पण त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे प्रॉब्लेम सोडवताना चुका होत नाही. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ कार इज 120 km/h बिकॉज इनिशियली द कार इज इन मोशन and after some time car will stop when we apply the brakes. Now km/h is unit of velocity, but when we solve any example or any problem, always take the quantities in SI unit. So kilometer is not SI unit of distance. SI unit of distance is meter, so we will have to convert this kilometer in meter first, number one. Number two, hour is unit of time, we know that. But when we say SI unit, then SI unit of time is second. Therefore, we will have to convert that hour in second. हे किलोमीटरचं मीटरमध्ये आणि अवरचं सेकंडमध्ये, म्हणजे ही व्हेलॉसिटी आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावी लागेल. कशी, तर अशा पद्धतीने 120. We know 1 kilometer means 1000 meter, so multiply by 1000. And we know 1 hour means 3600 second. सो डिवाइड बाय 3600. कारण हे अवर डिनॉमिनेटरमध्ये, पर अवर म्हणजे याचा अर्थ ते डिनॉमिनेटरमध्ये आहे, छेदस्थानी आहे, म्हणून 3600ने डिवाइड केलं आपण, तेव्हा त्याचं हे केल्यानंतर युनिट जे असेल ते मीटर पर सेकंड. कारण तुम्ही 1000ने मल्टिप्लाय केल्यामुळं किलोमीटरचं मीटर होईल आणि हे 3600 अवरच्या जागी घेतल्यामुळं ते सेकंड होईल, म्हणजे युनिट होईल मीटर पर सेकंड. तर ते सोडवलं आपण तर आपल्याला मिळेल 100/3 मीटर पर सेकंड. तुम्ही चेक करून बघा, ही 100/3 मीटर पर सेकंड येतं. फायनल व्हेलॉसिटी इज 0 बिकॉज आफ्टर अप्लाइंग द ब्रेक्स कार विल स्टॉप, कार विल कम टू रेस्ट, मीन्स फायनल व्हेलॉसिटी इज 0. डिस्टन्स कवर्ड बाय द कार बिफोर इट स्टॉप्स इज 100 मीटर, सो S इज 100 मीटर. वी हॅव टू फाइंड आउट एक्सेलरेशन and we have to find out time before the car stops. To find acceleration, we will use third equation of motion. That equation of motion is v square is equal to u square plus 2as, where v is final velocity which is given 0, u is initial velocity that is also given 100/3 meter per second, s is displacement that is also given 100 meter. We have to find acceleration. Substitute all given quantities in this equation, we get this next step. v is 0, 0 square is 0, u is 100/3, but here there is a term u square, therefore 100/3 bracket square, 2 as it is, a as it is, and s displacement that is 100 meter. Solve this 100/3 bracket square, that will be 10,000/9. 100 square is 10,000, 3 square is 9, 2 into 100 200 a. From that we get this next step. ही पुढची स्टेप आपल्याला मिळते. एक टर्म तिकडं ट्रान्सफर केला तर मायनस होईल, ते मायनस साईन आपण या बाजूला ट्रान्सफर केलं, त्यावरून आपल्याला मिळतं a इक्वल टू 100/18. हे सोडवल्यानंतर तुम्हाला हे मिळतं. तुम्ही चेक करून बघा.
म्हणजेच आपल्याला मिळतं 50/9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड दॅट इज निगेटिव्ह. व्हाय निगेटिव्ह साईन? निगेटिव्ह साईन मीन्स रिटार्डेशन. Negative sign means velocity decreases. Acceleration, when velocity decreases, acceleration is negative, that is called as retardation. When velocity increases, then acceleration is positive. Here, as we apply brakes to the car, velocity of the car gradually decreases. Hence, we get negative acceleration, which is called as retardation. Then to find time, use first equation of motion or first kinematical equation, which is v is equal to u plus at. Here we have to find time. Keep all given values. V is 0, that is given. U is initial velocity, which is 100/3. A is acceleration, which we have calculated here, minus 50/9. Keep all these values. From that we get this next step. This negative term is transferred to the left. We get this step. From that we get t equal to 100/3 into 9/50. हे 50/9 जे लेफ्टला आहे त्याने आपण इकडे डिवाइड केलं तर 9/50 होणार. आता हे सोडवा. 100/50 मीन्स 2. 9/3 मीन्स 3. So 2 into 3, which is equal to 6 second. SI unit of time is second. So car will take 6 seconds to stop. When brakes are applied, car will stop after 6 seconds. This was second example. Now third example. What is that? A car travels at a speed of 50 km/h for 30 minutes. At 30 km/h for next 15 minutes and then 70 km/h for next 45 minutes. What is the average speed of the car? एक कार जी आहे रोडवरती चालली आणि पहिल्या 30 मिनिटामध्ये कारचा स्पीड हा 50चा होता. नंतरच्या 15 मिनिटामध्ये 30चा होता आणि पुन्हा स्पीड वाढतो आणि पुढचे 45 मिनटं कार 70च्या स्पीडने चालते. तर मग त्या कारचा सरासरी स्पीड किती? विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी सरासरी काढायची असेल तर सरळ सरळ तिघांची बेरीज करून 3ने भागणं असं चालणार नाही, कारण टाईम वेगवेगळे आहे. समजा हा टाईम जर तिन्ही ठिकाणी सारखा असता तर मग तिन्ही व्हेलॉसिटीची बेरीज करून आपण 3ने भागलेलं असतं आणि आपल्याला उत्तर मिळालं असतं ॲव्हरेज व्हेलॉसिटी. पण 50च्या स्पीडने कार चालते ते 30 मिनटं आणि नंतर 30च्या स्पीडने कार चालते ते 30 मिनिटं नाही तर 15च मिनटं आणि पुढचा जो स्पीड आहे 70चा त्या स्पीडने कार चालते 45 मिनटं. म्हणजे तिन्ही ठिकाणी टाईम वेगवेगळे आहेत. मग ॲव्हरेज स्पीड कसा काढायचा? तर एक्झाम्पल सोपं आहे. First of all, we will write down given quantities. Initial velocity v1 is 50 km/h and time, initial time t1 is 30 minutes. But we will convert that in hours because here velocity is given in km/h. So while solving any example, you cannot take one quantity in one unit and same quantity in another unit. So if you are taking hour as unit of time for velocity, then here also you will have to take hour as a unit of time. कारण ह्या velocityमध्ये पण टाईम असतो. कारण velocity म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर त्यामध्ये जर तुम्ही टाईम तासात घेत असाल तर इथं मिनिटात घेता येणार नाही किंवा दोन्ही ठिकाणी मिनिटामध्ये घ्या, एकच पाहिजे. या ठिकाणी काय सांगितलं आहे तर अर्धा तास ती कार 50च्या स्पीडने चालते. नेक्स्ट व्हेलॉसिटी इज 30 km/h अँड टाईम इज 15 मिनिट्स. दॅट इज इक्वल टू 0.25 hour. मिनिटचं अवरमध्ये कसं कन्व्हर्ट करतो आपण तर त्याला 60ने डिवाइड करायचं, कारण एक तास म्हणजे 60 मिनटं आणि 1 मिनिट म्हणजे 1/60 म्हणून 60ने डिवाइड करायचं. हे उत्तर तुम्हाला मिळतं. नेक्स्ट व्हेलॉसिटी इज 70 km/h and corresponding time is 45 minutes.
दॅट इज 45/60, 0.75 hours. 45/60 करून बघा, तुम्हाला हे उत्तर मिळतं. यू हॅव टू फाइंड आउट ॲव्हरेज व्हेलॉसिटी. हाऊ टू फाइंड दॅट ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑर ॲव्हरेज स्पीड? ॲव्हरेज स्पीड इज अ टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. ॲव्हरेज स्पीडचा हा फॉर्म्युला आहे. टोटल डिस्टन्स किती झालं, त्याला टोटल टाईम किती लागला त्याने डिवाइड करायचं, म्हणजे ॲव्हरेज स्पीड आपल्याला मिळतो. आता या ठिकाणी टोटल डिस्टन्स आपण काय करू, समजा T1 इतक्या वेळेमध्ये S1 डिस्टन्स कवर झालं, T2 इतक्या वेळेमध्ये S2 आणि T3 इतक्या वेळेमध्ये S3. तर हा फॉर्म्युला असा होईल, S1 + S2 + S3 टोटल डिस्टन्स. टोटल टाईम किती होईल, तर T1 + T2 + T3. हे T1 T2 T3 आपल्याला माहीत आहे, पण S1 S2 S3 ते नाही दिलेलं, कारण अर्धा तास पहिले 30 मिनटं 50च्या स्पीडनी कार चालते, पण किती अंतर जाते ते S1 नाही दिलेलं, S2 नाही, S3 नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, वी नो स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, देअरफॉर डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. आता बघा, S1 काढायचं असेल T1 इतक्या वेळेमधलं अंतर, तर V1 T1 घ्यायचा हा फॉर्म्युला वापरून. S1 होईल V1 T1, S2 होईल V2 T2 आणि S3 होईल V3 T3. देअरफॉर वी गेट V1 T1 + V2 T2 + V3 T3 अपॉन T1 + T2 + T3. नाउ ऑल क्वांटिटीज आर नोन, V1 T1 V2 T2 V3 T3. Keep all these values in this equation. We get 50 × 0.5 + 30 × 0.25 + 70 × 0.75. आपण फक्त काय केलं, ह्या दिलेल्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्या. T1 T2 T3 जे दिलं ते ठेवलं. आता सोडवा हे सोडवल्यानंतर बघा, 50 × 0.25 म्हणजे ते 25 येतं, चेक करून बघा तुम्ही. 30 × 0.25 केल्यानंतर 7.5 येतं आणि 70 × 0.75 केल्यानंतर 52.5 येतं आणि ह्या तिघांची बेरीज 1.5 येते. आता त्यानंतरची पुढची स्टेप, ह्या तिघांची बेरीज केली तर 85 येईल. 85 / 1.5 दॅट विल बी 56.66 km/h. दिस इज आन्सर. म्हणजे याचा अर्थ ती कार सरासरी 56.66 km/h स्पीडनी चाललेली आहे. तर अशा पद्धतीने हे आपण तिसरं उदाहरण आजचं सोडवलं आहे. देन नेक्स्ट example number 4. A velocity time graph is shown in the adjoining figure. Determine number 1 initial speed of the car, number 2 maximum speed attained by the car, number 3 part of the graph showing zero acceleration, number 4 part of the graph showing constant retardation, number 5 distance traveled by the car in first 6 seconds. तर अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. काय सांगितलं यामध्ये, तर यामध्ये एक फिगर आपल्याला दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला काही उत्तरं काढायचे आहेत, काही व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. दिस इज अ व्हेलॉसिटी टाईम ग्राफ. टाईम ऑन एक्स ॲक्सिस अँड व्हेलॉसिटी ऑन वाय ॲक्सिस. टाईम इज टेकन इन सेकंड, इथं लिहिलं आहे पहा. टाईम हा सेकंदात घेतलेला आहे अँड व्हेलॉसिटी इज टेकन इन मीटर/सेकंड. तर हे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे असं 8 सेकंद ती बॉडी किंवा ती कार जे काय असेल ते मोशनमध्ये आहे. आणि कोणत्या सेकंदाला कोणत्या वेळेला त्या कारचा काय स्पीड हे वाय ॲक्सिसवर दिलेलं आहे, 5 10 15 20. म्हणजे उदाहरणार्थ की तिसऱ्या सेकंदाला स्पीड किती आहे, तर 20. चौथ्या सेकंदाला स्पीड किती आहे, 20च आहे. पाचव्या सेकंदाला किती, 20च आहे. सहाव्या सेकंदाला किती, 20. म्हणजे 3 पासून 6 सेकंदापर्यंत ती कार कॉन्स्टंट स्पीडने चालते 20च्या. 6च्या नंतर मात्र स्पीड कमी होतो आणि शेवटी 8व्या सेकंदाला ती कार थांबते. 0 पासून 3 सेकंडपर्यंत कारचा स्पीड वाढतो. म्हणजे याचा अर्थ काय, टोटल 8 सेकंद ती कार मोशनमध्ये, त्यातले पहिले 3 सेकंड ती कार ॲक्सलरेटेड आहे म्हणजे स्पीड वाढतो आहे. 3 सेकंद ते 6 सेकंदामध्ये कारचा स्पीड कॉन्स्टंट आहे 20चा
आणि 6व्या सेकंदानंतर ब्रेक लावून कार हळूहळू थांबवली, स्पीड कमी होतो आणि 8व्या सेकंदाला ती थांबते. 0 सेकंदाला म्हणजे स्टार्टिंगला कार रेस्टमध्ये होती कारण स्पीड 0 होता. आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहे, डिटरमाइन इनिशियल स्पीड ऑफ द कार. तर खूप सोपं आहे. इनिशियल म्हणजे 0 सेकंदाला किती आहे, 0च आहे, म्हणजे उत्तर इथं क्लिअर आहे. नंबर 2, मॅक्झिमम स्पीड अटेंड बाय द कार. ग्राफवरच त्याचं उत्तर आहे. बघा, हा स्पीड वाढत चाललेला आहे. ए पॉईंटला मॅक्झिमम झाला, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत. तर मॅक्झिमम किती, इथं वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू आहे 20 मीटर पर सेकंड. म्हणजे दुसरं उत्तर पण लगेच. इथं काही कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही. ग्राफ बघायचा, ऑब्झर्वेशन्स करायचे आणि उत्तरं शोधायचे. नंबर 3, पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ॲक्सलरेशन. 0 ॲक्सलरेशन मीन्स नो चेंज इन व्हेलॉसिटी. ॲक्सलरेशन 0 कधी असतं, जेव्हा व्हेलॉसिटी बदलत नाही तेव्हा. आता यामध्ये सरळ दिसतं आहे की ए पासून बीपर्यंत व्हेलॉसिटी बदलतच नाही, कॉन्स्टंट आहे, म्हणजे 0 ॲक्सलरेशन. ओ पासून एपर्यंत व्हेलॉसिटी वाढते, पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. बी पासून सीपर्यंत व्हेलॉसिटी कमी होते, निगेटिव्ह ॲक्सलरेशन. त्यानंतर पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलरेशन. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं रिटार्डेशन कधी होतं, जेव्हा स्पीड कमी होतो. स्पीड कमी कुठपर्यंत होतो, तर बी पासून सीपर्यंत. म्हणजे चौथ्या पार्टचं उत्तर येतं BC. 5वं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड्स. म्हणजे पहिल्या 6 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कवर होईल, यासाठी मात्र आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. तर ते बघा आता एक एक उत्तर आपण. इनिशियल स्पीड ऑफ द कार इज 0. इथं दिसतं आहे, पहिल्याचं उत्तर सरळ सरळ आहे. दुसरा प्रश्न काय आहे, मॅक्झिमम स्पीड अटेंड बाय द कार. तर AB या पोर्शनमध्ये, या रिजनमध्ये आहे, या पार्टमध्ये आहे आणि तो मॅक्झिमम स्पीड कितीचा आहे, 20चा आहे. थर्ड, पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ॲक्सलरेशन. म्हणजे 0 ॲक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट कुठं आहे, तर AB या पार्टमध्ये. देअरफॉर पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ॲक्सलरेशन इज AB. फोर्थ, पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. म्हणजे स्पीड कमी कुठं होतो, तर पार्ट BC. म्हणजे चौथ्या पार्टचं उत्तर BC आपल्याला मिळालं. आता 5वं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन 6 सेकंड्स. हे कसं सोडवायचं, तर ते बघा. आता तेच एक्झाम्पल आहे, त्याचा शेवटचा पार्ट आपल्याला सोडवायचा आहे. काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन फर्स्ट 6 सेकंड. तर याचे 2 पार्ट्स आपल्याला करावे लागतील. एक म्हणजे इथून इथपर्यंत 3 सेकंदापर्यंत, कारण तिथं व्हेलॉसिटी वाढते, आणि नंतर 3 ते 6 सेकंदापर्यंत तिथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण पहिल्या पार्टमध्ये ॲक्सलरेशन काढायचं, कारण व्हेलॉसिटी बदलते. OAसाठी ॲक्सलरेशन इन फर्स्ट 3 सेकंड्स, दॅट मीन्स फॉर द पार्ट OA इज गिवन बाय ॲक्सलरेशन. फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन इज rate of change of velocity, change in velocity upon time, final velocity minus initial velocity upon time. Final velocity after 30 seconds is 20, initial velocity is 0, so 20 minus 0 upon time 3 सेकंड, कारण आपण 3 सेकंदातलं ॲक्सलरेशन काढतो. 3 ते 6 सेकंदामध्ये ॲक्सलरेशन नाही. आता हे सोडवा. 20 minus 0 दॅट इज 20, 20 upon 3 इज 20/3. दिस इज ॲक्सलरेशन. हे आपण काढलं. त्यानंतर पहिल्या 3 सेकंदामध्ये डिस्टन्स काढायचं आहे. यूज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन विच इज S1. कारण आपण पहिलं म्हणजे हे डिस्टन्स 0 पासून 3 पर्यंत त्याला S1 म्हणू, आणि 3 ते 6 सेकंदापर्यंत S2 म्हणू, आणि मग दोघांची बेरीज करून टोटल डिस्टन्स 6 सेकंदामधलं काढू. फॉर्म्युला UT1, कारण पहिल्यासाठी टाईम T1 आहे, दुसऱ्यासाठी T2, प्लस हाफ AT1². यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. पहिलं इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, टाईम 3 आहे, T1 पहिल्या 3 सेकंदातलं काढतो आहे आपण. त्यानंतर हाफ जसं आहे तसं ॲक्सलरेशन आपण काढलं 20/3, आणि T1 3². हे सोडवा. 0 × 3 विल बी 0. ते परत लिहायची गरज नाही. इथं काय होईल, तर पहा, हे 3² दॅट 9, दॅट विल बी 9. 20/2 दॅट इज 10, म्हणजे 10/3 × 9. हे 3 जसंच्या तसं लिहिलं आहे आपण. 20/2 ते 10 घेतलं, आणि 3चा स्क्वेअर 9 घेतला. आता परत 9/3 म्हणजे 3, आणि 3 × 10 म्हणजे 30.
सो S1 इक्वल टू 30 मीटर. म्हणजे पहिल्या 3 सेकंदामध्ये डिस्टन्स किती कव्हर करेल ती कार, तर 30 मीटर. पण आपल्याला टोटल 6 सेकंदामध्ये विचारलं आहे. त्यातलं आपलं पहिल्या 3 सेकंदामधलं काढलं, नंतर 3 ते 6 म्हणजे नंतरच्या 3 सेकंदातलं आपण काढू, S2 म्हणू. तर त्यासाठी आता काय करावं लागेल, V इंटू टी, सरळ व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. कारण या ठिकाणी ॲक्सलरेशन नसल्यामुळं सरळ सरळ हा फॉर्म्युला आपण वापरला, कारण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्या व्हेलॉसिटीला टाईमने मल्टिप्लाय केलं की आपल्याला ते डिस्टन्स मिळणार आहे. V2 किती आहे, 20. म्हणजे हा फॉर्म्युला S इक्वल टू V इंटू टी, व्हेलॉसिटी इंटू टाईम कधी वापरायचा, जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर. कॉन्स्टंट नसेल तर मग हे अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागेल. T2 3 पासून 6 पर्यंत म्हणजे 3 सेकंद. टोटल 6 सेकंदातलं आपल्याला डिस्टन्स काढायचं. त्यातलं पहिलं 3 सेकंदातलं काढलं, नंतरच्या 3 सेकंदातलं आपण काढणार, म्हणून T2ची व्हॅल्यू 3 ठेवली. 20 इंटू 3 इज 60. सो टोटल डिस्टन्स इज S इक्वल टू S1 प्लस S2. S1 इज 30 and S2 is 60. So 30 plus 60, that is equal to 90 meter. So this is answer of 5th part. Total distance covered by that car in 6 seconds is 90 meter. 6 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कवर होईल, तर 90 मीटर हे डिस्टन्स कवर होईल. आणि त्यानंतर आता आजचं शेवटचं एक्झाम्पल नंबर 5. A man throws a ball to a maximum horizontal distance of 80 meters. Calculate the maximum height reached. एक मनुष्य जास्तीत जास्त 80 मीटर्स एवढ्या लांबपर्यंत बॉल फेकू शकतो. तर अशा वेळी त्या बॉलनी किती हाईट गाठलेली असेल. प्रोजेक्टाईल मोशनवरचं एक्झाम्पल आहे. म्हणजे बघा काय असतं, प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, जेव्हा एखादी वस्तू आपण अशी हवेमध्ये तिरपी फेकतो तेव्हा ती या मार्गाने जाते आणि पुन्हा ग्राउंडवर पडते. जे आडवं अंतर कव्हर केलेलं असतं त्याला म्हणतात रेंज. म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण बॉल फेकतो तिथून ज्या ठिकाणी तो बॉल जाऊन पडतो ते ग्राउंडवरचं आडवं अंतर, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचं अंतर, त्याला रेंज म्हणतात. तर तो मनुष्य जास्तीत जास्त 80 मीटरपर्यंत बॉल फेकू शकतो. इथून फेकलेला बॉल 80 मीटरवर जाऊन पडतो. तर ही मॅक्झिमम हाईट, म्हणजे हा जेव्हा बॉल हवेतून जातो तेव्हा वर जातो, काही मॅक्झिमम हाईटला जातो आणि त्यानंतर परत खाली येतो. तर जास्तीत जास्त किती उंच तो बॉल जातो हे आपल्याला काढायचं आहे. सोपं एक्झाम्पल आहे. राईट डाऊन गिवन क्वांटिटीज. आर मॅक्स, मॅक्झिमम रेंज, दॅट इज इक्वल टू 80 मीटर. वी हॅव टू फाइंड आउट एच मॅक्स, म्हणजे मॅक्झिमम किती उंची गाठलेली असेल. नाव सी हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. रेंज इज गिवन बाय द फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. रेंजचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे कसं असतं की समजा एखाद्या ठिकाणाहून आपण इथून बघा फिगरमध्ये इथून बॉल फेकला ग्राउंडवरून थीटा एवढ्या अँगलनी, तर तो किती लांब जाऊन पडेल ते एक्स ॲक्सिसवरचं अंतर म्हणजे रेंज. तर ते रेंज काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. यू स्क्वेअर, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे इथं फेकताना तुम्ही या डायरेक्शनला फेकता खरं तर, पण ग्रॅव्हिटीमुळे ती नंतर डायरेक्शन चेंज होत जाते. तर यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, फेकताना तुम्ही तो बॉल कितीच्या स्पीडने फेकता ती इनिशियल व्हेलॉसिटी. थीटा इज अँगल मेड बाय इनिशियल व्हेलॉसिटी विथ ग्राउंड. तुम्ही ग्राउंडशी कितीचा अँगल करून तो बॉल फेकता तो अँगल थीटा आहे या फॉर्म्युलामध्ये. अँड जी इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज कॉन्स्टंट फॉर अर्थ. यावरून आपण पहिल्यांदा यू काढू, म्हणजे तो मनुष्य किंवा ती व्यक्ती जास्तीत जास्त कितीच्या स्पीडने बॉल फेकू शकते. प्रत्येकाची कॅपॅसिटी ठरलेली आहे. जी व्यक्ती 80 मीटरपर्यंत बॉल फेकू शकते तेव्हा त्याचा फेकण्याचा स्पीड ठरलेला असतो. यू मॅक्झिमम स्पीडने तो फेकण्याचा प्रयत्न करेल, पण त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी ठरलेली असते, ती आपण पहिल्यांदा काढू. तर आता आर इक्वल टू आर मॅक्स कधी असतं, जेव्हा थीटा इक्वल टू 45 डिग्री असते, आपण शिकलो आहे. म्हणजे कुठलीही वस्तू आपल्याला जास्तीत जास्त लांब फेकायची असेल तर ती 45 डिग्रीच्या अँगलने फेकावी लागते. या ठिकाणी हा अँगल 45 घ्यावा लागतो. 45च्या अँगलने फेकलेली वस्तू जास्तीत जास्त लांब जाऊन पडते. 45पेक्षा कमी अँगल असेल
किंवा जास्त अँगल असेल तर ती वस्तू इतक्या लांब जाऊन पडत नाही. म्हणजे रेंज मॅक्झिमम पाहिजे असेल, म्हणजे जास्तीत जास्त तो बॉल लांब जाऊन पडावा असं वाटत असेल तर 45च्या डिग्रीने फेकलं पाहिजे. याचं कारण असं आहे की 2 × 45 म्हणजे 90 आणि साईन 90ची व्हॅल्यू 1 आहे, जे जास्तीत जास्त आहे. साईनमध्ये 1पेक्षा जास्त व्हॅल्यूच नसते. जर तुम्हाला रेंज मॅक्झिमम पाहिजे असेल तर साईन टू थिटा मॅक्झिमम घ्यावा लागेल आणि मॅक्झिमम म्हणजे 1. तर 1 कधी मिळेल तर थिटा 45 घेतल्यानंतर. मग आता या ठिकाणी थिटा = 45 घेतलं आपण, दिलेल्या किमती ठेवल्या. बघा याच्यामध्ये जीची व्हॅल्यू 9.8 आहे, थिटाची व्हॅल्यू 45 ठेवली. ही पुढची स्टेप अशी आपल्याला मिळेल 2 × 45 दॅट इज 90. साईन 90ची व्हॅल्यू 1 असते आणि आर मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला दिली 80, ती आपण ठेवली. ही स्टेप मिळते आपल्याला. त्याच्यावरून u² = 90, 80 × 9.8 ही स्टेप मिळते. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं 784 होतं, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 28 मीटर पर सेकंड ही आपल्याला मिळतं. म्हणजे ती व्यक्ती जास्तीत जास्त 28 मीटर पर सेकंडच्या स्पीडने बॉल फेकू शकते. याच्यापेक्षा कमी स्पीडने ती फेकू शकेल, पण याच्यापेक्षा जास्त स्पीडने ती फेकू शकत नाही, त्याची कॅपॅसिटी एवढी आहे. आणि त्या व्यक्तीला जास्तीत जास्त लांब फेकायचं असेल तर मॅक्झिमम स्पीडने फेकणार. आता एच काढण्याचा फॉर्म्युला, हाईट काढण्याचा फॉर्म्युला, ही जी हाईट असते फिगरमध्ये इथं मध्ये जास्तीत जास्त उंची, ते काढण्याचा हा फॉर्म्युला असतो u² sin² θ/ 2g. आता यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. u माहीत आहे, थिटा माहीत आहे 45, जी माहीत आहे. सगळ्या व्हॅल्यूज ठेवा. 28² × sin² 45 / 2 × 9.8. 28चा स्क्वेअर बघा 784 आहे. साईन 45ची व्हॅल्यू 1/√2 असते, पण इथं साईन² असल्यामुळे इथे 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर घ्यावा लागेल. 2 × 9.8 ते येतं 19.6. 1/√2चा स्क्वेअर 1/2 येतो. ही स्टेप आपल्याला मिळते. त्यावरून 784 / 2 केलं तर 392 मिळतं /96. हे डिव्हिजन केलं आपण. हे डिव्हिजन करण्यासाठी आपण काय करू, हा पॉईंट काढू. म्हणजे एक घर पुढं सरकवला तर वर एक 0 द्यावं लागेल. आणि हे जर तुम्ही केलं, बघा तुम्ही डिवाईड करून बघा, उत्तर येतं 20 मीटर. म्हणजे त्या व्यक्तीने फेकलेला बॉल, ही जी व्हर्टिकल हाईट असेल, जास्तीत जास्त उंच किती गेलेला असेल तर तो 20 मीटर गेलेला असेल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण 5 एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. उर्वरित एक्झाम्पल्स आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवू. थँक्यू फॉर वॉचिंग.